नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख। आज आपण एका व्हिटॅमिनबद्दल माहिती बघू। तर त्या व्हिटॅमिनचं नाव आहे व्हिटॅमिन सी। व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं सुद्धा म्हणतात। आता व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतं। सगळ्यात महत्त्वाचं याचं कार्य जे आहे तर ते म्हणजे कोलॅजन फॉर्मेशन। थोडक्यात आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत त्यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी हे कोलॅजनची गरज असते आणि ह्या कोलॅजनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सीचा खूप महत्त्वाचा रोल आहे। आता हे कोलॅजन तुमच्या त्वचेमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या बोन्समध्ये, दातामध्ये सगळीकडेच असतं आणि ह्याच्या निर्मितीसाठी तुम्हाला व्हिटॅमिन सीची गरज आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जखमा भरून येण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज आहे। इन्फेक्शनशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज आहे। तापेमध्ये व्हिटॅमिन सीची गरज लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयर्न आणि कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन। आयर्न आणि कॅल्शियम शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज लागते। आता हे व्हिटॅमिन सी इतकं महत्त्वाचं आहे, ह्याचे महत्त्वाचे म्हणजे ह्याचे सोर्सेस काय आहेत तर फ्रेश फळं आणि फ्रेश भाज्या ह्याचे सोर्सेस आहेत। परंतु अजून जर थोडं डिटेल जायचं ठरवलं तर मी तुम्हाला काही महत्त्वाचे सोर्स सांगतो। ह्याच्यामध्ये आवळा जो असतो तर तो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त आहे। व्हिटॅमिन सीची जी डेली रिक्वायरमेंट आहे तर ती फक्त 100 मिलीग्रॅम पर डे एवढी रिक्वायरमेंट आहे आणि नुसत्या आवळ्यामध्ये जर 100 ग्रॅम आवळा असेल तर त्याच्यामध्ये 600 मिलीग्रॅम तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळणार आहे। दुसरा व्हिटॅमिन सीचा सोर्स जो आहे तर तो म्हणजे पेरू। पेरूमध्ये जवळजवळ 250 ते 300 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी आहे। त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूसमध्ये जवळजवळ 64 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी आहे प्रति 100 ग्रॅम, हे सांगतो आहे मी। त्याच्यानंतर लिंबामध्ये आहे, त्याच्यानंतर पपयामध्ये आहे। त्याच्यानंतर जे काही ड्रमस्टिक किंवा ज्याला आपण शेवगा म्हणतो त्या शेवग्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त आहे। व्हिटॅमिन सी जवळजवळ 220 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम ह्या शेवग्याच्या पाल्यामध्ये आहे। शेवग्यामध्ये जवळजवळ 120 मिलीग्रॅम आहे। त्याच्यानंतर कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं। त्याच्यानंतर जे काही मुळ्याची पानं असतात तर त्या पानामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सीचं प्रमाण 81 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम एवढं आहे। त्यामुळे व्हिटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे आणि याचे सोर्सेस शोधून तुम्ही आहारामध्ये याचा समावेश दररोज करा। धन्यवाद।